ही कसली फाईल आहे? शकुंतला तर म्हणत होती की श्रेयस आणि ती इथे बोलत उभे होते आणि फाईल पण इथेच पडलेली होती. यावर तर तारा आणि यशोधरेचं नाव आहे. हे तर यशोधरेने ताराला पैसे दिल्याचे पेपर्स आहेत. अच्छा, म्हणजे ही फाईल दाखवली काय शकुंतलेनं श्रेयसला? नवल नाही त्याची ही अवस्था झाली बिचाऱ्याची. म्हणजे आराध्य ही तारा आहे आणि तिला पैसे देऊन आराध्य केले, हेच तर सांगितलं नसेल शकुंतलेनं. बिचारा धक्का सोसला नसेल त्याला. या शकुंतलेला पासपोर्टच नाहीये कसला. आजी, अहो थंड पाण्याच्या घड्या ठेवायच्या म्हणून तुम्ही इथे आलात ना, तर तुम्ही अजून इथेच? हो चला. श्रावणी, ए श्रावणी. आजी, तुम्ही तिला का बोलवताय? हो आजी. श्रावणी, ते पाणी वरती घेऊन जा श्रेयसच्या खोलीत. घड्या ठेव, मी येते. अहो आपल्याला पण जायचंय, चला लवकर. थांब शकू. काय झालंय? असं का विचित्र वागताय? विचित्र मी नाही वागत, तू वागतेस. आणि त्यामुळे श्रेयसची अशी अवस्था झाली. काय बऱ्यात ना तुम्ही? तू म्हणाली होतीस की श्रेयस आणि तू इथे बोलत उभे होतात, मग अचानक त्याची अशी अवस्था झाली. तुम्ही काय बोलत होतात ते नाही सांगितलंस. हे काय आहे? तू श्रेयसला ताराविषयी सगळं सांगितलंस ना, की आराध्या नाही तारा आहे. 50 लाख रुपये घेतले तिने, ही फाईल दाखवून सांगितलंस ना. म्हणून त्याची ही अवस्था झाली अचानक. एरवी श्रेयस मला माझ्या मुलासारखा आहे असं म्हणायचीस ना, आणि आज त्याच्या जीवावर कशी उठलीस? मी श्रेयसच्या जीवावर उठलेले नाही. श्रेयसला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही. उलट खोट्या गोष्टींपासून त्याला मी वाचवते. उलट तुम्हीच त्याला अंधारात ठेवलं. तुम्हाला वाटतं तेवढी तारा धुतल्या तांदळासारखी नाही. ती श्रेयसच्या आयुष्यात आली कारण यशोधरेने तिला इथे आणलं. तिच्या मनात श्रेयस बद्दल प्रेम आहे, दया आहे, म्हणून नव्हती ती इथे आली. यशोधरेने तिच्यासाठी 50 लाख रुपये मोजले होते आणि हे त्याचेच पेपर्स आहेत.
मला सतत सांगत राहिले की रक्ताच्या नात्यांपेक्षा बाहेरील माणसांना विश्वास ठेवू नका, पण तुमचा विश्वास आपल्या तारावरच. तुमच्या नजरेखालून ती तारा श्रेयसला फसवत राहिली, स्वतःच्या प्रेमात पाडत राहिली. सतत तो तिच्यावर अवलंबून कसा राहील एवढंच पाहत राहिली. आणि कशावरून तिने यशोधरेला पैशांसाठी ब्लॅकमेल केलं नसेल. आणि आज त्याच यशोधरेला मारलं म्हणून पोलीस तिला पकडून घेऊन गेलेत, तरीही तुमचा विश्वास तिच्यावरच. तुमच्या या आंधळ्या विश्वासामुळे श्रेयसची ही अशी अवस्था झाली आहे. श्रेयसच्या या अवस्थेला जर कोणी जबाबदार असेल तर तुम्ही आणि यशोधरा. बस. हे ठरवणारी तू कोण? तुम्ही मला काय सांगताय? श्रेयसला नुसतं कवटाळून एखाद्या अपंग माणसासारखं घरात कोंडून ठेवलं होतं तुमच्या मुलीने. पण मी त्याच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेणार नाही, कारण तो माझा मुलगा. माझ्या भावाचा मुलगा आहे तो. माझा जीव गेला तरीही मी त्याला काहीही होऊ देणार नाही. किती दिवस त्याला तुम्ही भ्रमात गुंतवून ठेवणार आहात. त्यामुळे तो दिवसेंदिवस दुबळा होतोय हे तुमच्या लक्षात येत नाही. तरीही तुमचा विश्वास त्या तारावरच. हो आहे. अजूनही माझा तारावरच विश्वास आहे. कारण त्याचं कारण म्हणजे हे पेपर्स तुझे दाखवलेस ना, त्यातला मजकूर आम्हाला आधीच माहित होता. शकुंतला, या घरात तू पाहुणी आहेस, मी नाही. मला माझ्या लेकीनं आधीच सांगितलं होतं, तारा या घरात आली ती तिचा पाडा वाचवण्यासाठी. या घरात येऊन तिनं श्रेयसला जीव लावला, घरातल्यांना माया दिली. अगं निर्मळ मनाची आहे ती मुलगी. पण यशोधरा तिला त्रास देत होती तेव्हा तिच्या इंदू आजीनं हे पैसे लिहून घेतले. तारानं त्या पैशाला हातही लावला नाहीये. ताराचा कधीच स्वार्थ नव्हता यात. पैशाची ही गोष्ट आमच्यापासून कधीच लपलेली नव्हती. ही तिच्या आजीच्या समाधानासाठी आम्ही केली होती आणि हे आम्ही श्रेयसला कधीच कळू दिलं नाही. त्याच्यासाठी आजही तारा हीच त्याची आराध्य आहे. तेच तर, तारा आणि आराध्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. आराध्या आता हयात नाही आणि ताराच आराध्य असल्याचं नाटक करते हे तुम्ही त्याला कधी सांगणार? तुम्ही जन्मभर फसवतच राहणार का त्याला? या सगळ्याचा श्रेयसच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय का कधी? श्रेयस कधी बरा होऊच नाही असं वाटतंय का तुम्हाला? आणि समजा उद्या श्रेयस बरा झाला आणि त्याला ही फसवणूक कळली आणि त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? आजचं मरण उद्यावर टाकून तुम्ही श्रेयसच्या भावनांशी खेळतायत आणि ती तारा तुमच्या डोक्यावर हात फिरवून सगळं लुटून कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. तेव्हा तुमचा विश्वास बसेल की शकुंतला किती खरी आहे आणि तारा किती खोटी. कळलं?
अक्षय फोन लागतोय का? नाही मामा. फोन राहू दे, मी डॉक्टरांना घेऊनच येतो. आलो. श्रावणी थांब जरा. ताप एकदा बघते. बापरे, खूपच ताप वाढलाय. थर्मामीटर लावून बघायला लागेल. तो थर्मामीटर घेऊन ये जा. हो आत्या, मी आणते. हा बरं, हे काढ सगळं जरा. त्याचं जरा पॅन्ट वरती काढ. आत्या, आत्या काय झालं? तुम्ही पांघरून का काढलं? अगं, ताप उतरण्यासाठी अंग पुसावं लागेल त्याचं. अच्छा, कपडा कुठे आहे? आता सॉरी, मी विसरले. मी आणते पटकन. थांब आता इथेच. हे पकड आता हातात. हो. मला माफ कर श्रेयस. त्या मुलीच्या जाळ्यातून सोडवण्यासाठी मला हा धक्का तुला द्यावा लागला. पण तुझा आयुष्यभराचा त्रास वाचवण्यासाठी हे करणं मला भाग होतं. कारण तुला कधीच कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाहीये मला. माझा मुलगा असल्या कुठल्या तरी मुलीच्या अधीन असू शकत नाही. तुला कणखर व्हावं लागेल. तुझ्या आईसाठी कणखर व्हावं लागेल. इमोशनल होऊ नका. आता इमोशनल होण्याची नाही, ऍक्शन घ्यायची वेळ आली आहे. झालं नाहीच ना माझं काम? हो. नुसतं हो काय करताय? वाचा बसली का? बोलत का नाही तोंडच कटवून?
तारा, आजी, आजी तुम्ही आलात, किती बरं वाटलं मला तुम्हाला बघून. तुला बरं वाटावं म्हणून नाही आले मी, सत्य जाणून घ्यायला आले. माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे. माझ्याकडे वेळ कमी आहे. असं तोडून का बोलताय आजी तुम्ही माझ्याशी? माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? हो होता, पण आता तो उडायला लागलाय. कारण मलाही आता असंच वाटायला लागले की त्या 50 लाखांसाठी माझ्या नातवाबरोबर तू प्रेमाचं नाटक तर करत नाहीस ना. आणि मला खरं खरं सांग, यशोधरेच्या मृत्यूमागे तुझी काय इन्व्हॉल्वमेंट आहे? सांग तारा, मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचंय. असं एकदम काय झालंय आजी तुम्हाला? तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? यशोधरा मॅडमांच्या बाबतीत जे काय घडलं ते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की यशोधरा मॅडम जेव्हा माझ्याशी वाकडं वागत होत्या तेव्हा एकदा इंदू आजींनी त्यांच्याकडून 50 लाख मागितले होते. पण खरं सांगते आजी, त्यातला 1 रुपया पण मी वापरला नाहीये, माहितीये ना तुम्हाला. अगं सगळीच प्रॉपर्टी हाताला लागते म्हटल्यावर त्या 50 लाखांचं काय घेऊन बसलीस? अख्खा समुद्रच हाताला लागतोय म्हटल्यावर चमचाभर पाण्याने काय तहान भागणार आहे? ते म्हणजे यशोधरेला नाहीसं केलं की सगळंच तुझं. कशावरून तू खरं बोलतेस? आजी असं काय करताय? यशोधरा मॅडमांच्या बाबतीत नेमकं काय घडलं, कसं घडलं ते सगळं केव्हाच सांगितलं की मी तुम्हाला. आज यशोधरा मॅडम गायब होण्यामागे जर कोणाचा हात असेल तर तो शकुंतला आत्यांचा आहे. मी तीर्थयात्रेहून आले तेव्हा हे सगळं तू सांगितलं होतंस मला, पण मला हेच समजत नाहीये की हे सगळं शकुंतला का करेल? तिला काय मिळणार आहे यशोधरेला मारून आणि तुला असं जेलमध्ये टाकून? कालपर्यंत या घराशी तिचा काही संबंध पण नव्हता. आज अचानक या घराचा नायनाट करायला का निघाली असेल ती? अगं बोल ना, काय हेतू होता तिचा? अगं आपल्या भावाचं घर उद्ध्वस्त करण्यात काय इंटरेस्ट तिला? गप्प का आहेस? अगं माझ्या प्रश्नांची उत्तरं दे तारा. माफ करा आजी, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. असं आहे ना? मग यापुढे मला आजी म्हणून हाक मारू नकोस.